मला माझ्या संसारीचा सरी घरी सांभाळिले मजला बोले परी जेव्हा हासायची गोड गाली रमा भीमराया घरी नांदाया आली रमा। एकदा ताळ्या सुद्धा सगळ्यांच्या आई रमाईसाठी बोला आई रमाईचा आई रमाईचा। प्रत्येकाला वाटतं की बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला यावेत, पण मित्रांनो जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पाहिजे असतील तर त्यासाठी आई जिजाऊ माता भीमाई आई रमाई आपल्याला हवी आहे। जेव्हा आपल्यामध्ये आई रमाई भीमाई आणि जिजाऊ असतील त्याच वेळात आपण बाबासाहेबांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालू शकतो। त्यासाठी आपल्यालाही त्याग करावा लागेल। बाबासाहेब असेच निर्माण नाही झाले तर त्यामागे भीमाईचा त्याग होता, रमाईचा त्याग होता। जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं म्हणून आपल्याला स्वतः बदलावं लागेल, त्यानंतर आपल्याला ही पिढी पाहायला मिळेल। कारण म्हणतात कि जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब हो जाती है, जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब हो जाती है, और जिस घर में बाबा साहब का इतिहास पढ़ाया नहीं जाता वहां की नस्लें खराब हो जाती है। आइए कोशिश करते हैं इन नस्लों को सुधारने की, क्योंकि ये नस्लें आज अगर नहीं सुधरी तो आने वाली पीढ़ी हमारी बहुत खराब हो जाएगी, आने वाले दिन और भी खराब हो जाएंगे। हे गीत बाबासाहेबांना की जे त्या 500 शूरवीरांना मानवंदन करण्यासाठी भीमा कोरेगावी गेले होते आणि त्या 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कापून फेकलं होतं। ती लढाई आपल्या हक्काची होती आणि तीच लढाई या गीताच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो। जोरदार टाळ्या सुद्धा या गीतासाठी। शूरवीरांची ही कहाणी कोरेगावी आहे निशाणी, शूरवीरांची ही कहाणी कोरेगावी आहे निशानी, मानवंदनेला येती भीमला। जय भीम, आवाज कड़क नीला भड़क, जय भीम। ऐसे नहीं, हाथ सभी के ऊपर होने चाहिए, सभी के हाथ ऊपर, बैठे बैठे हुए। वेगळे काय करायचं आहे का? कुणासाठी हात वर करायला सांगतोय? बाबासाहेबांसाठी। मग ज्यांनी सगळं काय दिलं, अरे जिन्होंने हमें कुछ नहीं दिया उनके लिए हमारे दोनों हाथ खड़े हो जाते हैं, और जिन्होंने हमारा जीवन सफल किया उनके लिए एक हाथ खड़ा नहीं हो सकता। सभी हाथ खड़े करेंगे अपने अपने और तालियां बजाते हुए। अरे धावरी अरे धावरी अरे धावरी अरे धावरी
500 शूरवीर फक्त. किती लोकांना कापलं? किती होते? 28,000. प्रत्येकाच्या वाट्याला किती किती आले? आणि तेव्हापासूनच मन पडली तुझ्यासारखे 56. अरे इतक्या शूरवीरांची आपण औलाद आहोत की ज्यांनी हक्कासाठी लढाई दिली. आजही आपल्याला जर कुणी काही म्हटलं तर आपण म्हणतो ना हे याचं बरोबर आहे का? मग आपलं थोडंसं काही बिघडलं तर आपल्याला वाटतं की आपण चुकीच्या मार्गाने जातोय. मग जेव्हा आपल्यावर इतका अन्याय व्हायचा त्या काळात त्यांनी जी तयारी दाखवली, त्यांनी जी लढाई लढली, त्या लढाईचं कौतुक आपण करायला पाहिजे की नाही? मग टाळ्या सुद्धा सगळ्यांच्या जोरदार. काढतावरी 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 काढतावरी